गुड मॉर्निंग दोस्तों, मैं हूं आपका होस्ट अभय और मैं रुचि अभिरुचि ब्लॉग से। अपेक्षा है आपने हमारे चैनल को सब्सक्राइब कर दिया है और आप हमारे एपिसोड्स रेगुलर देखते हो। तो हम हैं कोकन के रायगढ़ डिस्ट्रिक्ट के दौरे पर और इंटरेस्टिंग प्लेसेस जो सीशोर क्लब के देख रहे हैं। आज है हम श्रीवर्धन तालुका के में बसे एक स्लीपी विलेज, ऐसा जो बोल सकते हैं, लेसर नोन विलेज दिवे आगार में। दिवे आगार ये एक कोस्ट के पे बसा हुआ विलेज है जहां 1997 के पहले लोगों को पता भी नहीं था कि नक्शे पर ऐसा कोई विलेज है। 1997 में यहाँ रेती में एक तांबे की पेटी पाई गई, रेती में दबी वाली, जिसमें एक गोल्डन गणेशा की मूर्ति बहुत वजनदार हेवी ऐसी पाई गई। तो यहाँ के लोगों ने, स्थानिक लोगों ने इसकी स्थापना मंदिर में की, जिसको सुवर्ण गणेश मंदिर कहा जाता है। तो ये जो है बात सबके इसमें न्यूज में आ गई। 97 तो सब न्यूज़पेपर्स और चैनल से सब लोगों को पता चला और ये विलेज में लोगों का आना शुरू हुआ। बाद में ये बहुत बड़ा एक टूरिस्ट स्पॉट बन गया। लोगों ने इसका इंफ्रास्ट्रक्चर डेवलप किया, रहने की, खाने की, घूमने की सब जो है सुविधाएं अभी उपलब्ध है। एक बैड थिंग बीच में हुई कि कुछ मिसक्रिएंट्स लोगों ने, कुछ चोर उचक के लोगों ने वो सुवर्ण गणेश जो है 2012 में चुरा लिया और फिर उसको गला भी दिया। यानी जब पुलिस में केस हुई, तपास हुआ, तो बाद में वो उसका पार्ट जो गला वाला सोना है वो सोना मिला और वो ओरिजिनल मूर्ति जो है वो कभी मिली नहीं। वो जो सोना रिकवर हुआ उसमें और कुछ ऐड करके अभी जो प्रेजेंट स्वर्ण गणेश मंदिर की एक वो बहुत अच्छी मूर्ति बनाए हैं, वो मूर्ति स्थापित की गई है और लोग अभी भी उसी श्रद्धाभाव से गणेश जी के दर्शन के लिए आते हैं। इसके अलावा यहाँ पुराना पेशवेकालीन रूपनारायण मंदिर भी है और वहाँ पुरानी बावड़ी भी है। काल भैरवनाथ का एक मंदिर है नजदीकी स्वर्ण गणेश मंदिर के बराबर अपोजिट। वहाँ हमने बगाड़ करके देखा, जो फिश हुक से लोगों को घुमाते हैं, वो देखा। फिर यहाँ फेमस जो है खाने की चीजें, जो ब्राह्मण लोग यहाँ आए थे, बसे थे, और वो लोग खानावड़ चलाते हैं। तो ऐसे एक श्री बापट जी है और उनकी मिसेस है, ये दोनों एक फेमस खानावड़ यहाँ चलाते हैं। तो खानावड़ बोले तो जहाँ एक सिर्फ खाना मिलता है, बाकी नाश्ता वगैरह नहीं, खाने का समय में खाने मिलता है, सुबह का खाना, शाम का खाना। तो ऐसे यहाँ हमने दोपहर का खाना श्री बापट जी के यहाँ खाया। उकड़ी के मोदक, यानी चावल का जो कवर होता है चावल के आटे का, उसके अंदर खोबरा, गुड़ और ड्राई फ्रूट्स ये डाल के एक भगवान गणेश जी को जो प्रसिद्ध है मोदक, वो यहाँ का लोकल खासियत है। वो मोदक हमने खाए। और सोल कड़ी, यानी एक खट्टा होता है फल, कोकम बोलते हैं, उसका जूस निकाल के उसका नारियल के टेंडर कोकोनट के दूध के साथ एक पेय बनता है जो ठंडा रहता है, डाइजेशन के लिए अच्छा रहता है, गर्मी में अच्छा है ये। तो वो कोकम को यहाँ सोल कड़ी बोलते हैं, वो मिश्रण को, वो भी यहाँ की फेमस है, हमने पिए। तो ये सब वीडियो में आप देखोगे। तो ये वीडियो हम 2 पार्ट में कर रहे हैं। एक बीच का वीडियो, यानी यहाँ दिवे आगार का एक 4 किलोमीटर लंबा बहुत अच्छा बीच है, सी शोर को लग के, बहुत सेफ है, सैंडी गोल्डन सैंड का बीच है, वहां का एक वीडियो है। और दूसरा वीडियो है जो हम गांव में घूमे, गांव में खाना खाए, उसका। तो ये दोनों आपको 2 पार्ट में दिखाएंगे। आप बने रहिए और हमारे साथ देखिए और चैनल को सब्सक्राइब करना भूलिए मत।
वा सावकाश घाई करू घाई करायला नको एकदम सावकाश अरे वा छान सुंदर अरे वा 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 छान सुंदर अरे वा अरे वा असे देशाचे देशमुख देशपांडे मोजले होते त्यावेळेला 5 पांडव या ठिकाणी आढळले त्यांचे विराम आणि त्याप्रमाणे आज ही प्रथा चालू आहे 50 वर्ष झाले एक वर्ष चालू शकत नाही आमचे सुद्धा आजोबा बंधोबा हे सगळे दिव्या घरातला एक रस्ता आम्ही श्री पापट यांचं सुप्रसिद्ध जेवण देणारं घर शोधतोय. सात्विक जेवण असेल. नाही आता मिळालं त्यांना. एकदम सही है. त्यांच्यात राहून आपण तेवढ्यापुरते होतो नंतर ओरिजिनल पदावर जाऊ. श्री पापट यांचं लंच आम्ही शोधलेलं आहे. अत्यंत चांगली सोय. चला तर पहिले हात धुवून घेतो नंतर जेवायला सुरुवात करू. नमस्ते. तुला येऊन गेली ना 2 दिवस होती तिला म्हटली ये तू पण खुश होती. बापट काकू त्यांच्या हाताने स्वयंपाक केलेला असतो आणि काका सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालतात. हे आमचे जोशी काका. जेवण वाढलं जाते. काय काय जेवणात? शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी, चवळीची उसळ, कोशिंबीर, ठेचा, लोणचं, पापड, पोळी, डाळ, कोकम, सोलकढी. आणि आता येत आहे स्पेशल उकडीचे मोदक. स्वतः बापट मॅडम आग्राने वाढतात ते. सुनील कसं आहे? एकदम भारी रे. अल्टिमेट आहे. मनीषा जेवण कसं आहे? खूपच छान आहे. वेगळी टेस्ट काहीतरी. काकूंना नमस्कार केला. अन्नदाता सुखी भव. म्हणजे जमला इथे प्रमाण पाहिजे ना काकू? प्रमाण त्याचं काय असतं ते? एक वाटी पीठ घेतलं ना तर 1 वाटीत पाणी घालायचं. हो तेवढंच. पाणी मग त्याच्यात मीठ घालायचं. उकळायला लागलं की त्याच्यात पीठ घालायचं. बंद करून टाकून टाकायचं. जरा ढवळून जरा एक वाफ काढायची. अच्छा वाफ पण काढायची. वाफ करायची आणि घ्यायचं. ते जास्त म्हणा. मग जोशी काकांनी काकूंच्या ताब्यात किल्ली दिलेली हे रेकॉर्ड झालेलं आहे. त्याला जास्त हे
मळायला पाहिजे का खूप तर चांगलं होतं तेव्हा चांगलं होतं. तेलाचा कापडात वगैरे मळायचं का ते की नाही मळायचं? 2 वाजता चालले आणि मोदक बॅच संपलेली आहे. 2 वाजेपर्यंत वाढलं जातं इथे. सगळ्यात पूर्ण जेवण. मोठा पण होता आमच्याकडे ते आपले मोदक कसे ते तळणीचे प्रत्येक लंच ऑर्डर प्रमाणे असतो. मोदक मोठा आहे आणि सोलकढी एक्स्ट्रा मागवावं लागते. सुपारीचं मला आवडतं घ्यायचं होतं छोटंसं मला. आपण एकटं जायचं आहे. इकडे काय इकडून जायचं. चुकू नको ते. नाही पडलं ते मी तर स्पेशल घेतलं 2 घेतले मी. त्यांनी बघितलं असेल ते येतील आपल्याला. मग बाई एवढी मोठं आहे त्यांचं मागे. त्यांचं काय आहे? सुपारी, केळी, नारळ, तुळस बघ, तुळस किती उंच. ती एकच आहे, जमिनीत लावली की तशी होते. कोणती? कोणतं तरी असेल. नाही, तोंडली 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 आहे ही. तोंडलीची वेळ आली. तोंडली हे जर खाल्लं नाही. नीचे फोन. खाटली पाहिजे, खाटली. फणसाचं झाड. आपल्याकडे एकच पॅपिलॉन, शरदानंद महाराज, शिरीषानंद महाराज. त्याला लागलंय ते. ते पण खालच्या ह्याला लागलेले. हे लागलेले फणस. आमची काकू, जोशी काकू, त्यांची बाग आहे. घर आणि आजोबाने आमच्या सासऱ्याने बांधून दिलेले आहे. त्यांनी सांगितलं की मला आपल्या ह्या घरासारखं मला तिथे घर बांधून द्या माझ्या भागात. आजोबाने आमच्या बांधून दिलेलं आहे ते घर. पण त्याने आमच्या पुढे जावईने आमच्या सांगितलं आणि इकडे माती खूप आहे, मातीत कपडे खराब होतात, आम्हाला यायचंच नाही इथे. म्हणून ते त्यावेळेला त्याला तर किती वर्ष 40,000च विकलेलं आहे ते सगळं बाग आणि घर. आणि तेव्हा आम्हाला सांगत होती लोक, आमच्या समोर मलबारी शेत व्हायचा केरळला. हे पलीकडचं पण काकू आता हे सगळं त्यांचं आहे. हे एवढं पुढे पलीकडे कुंपण आहे घातलेली. अच्छा. हा बाग काकूने विकलेली आहे. नाही ही नाही पाठीमाग. पाठीमागची ते आलो ना आपण ती पण काकू तिकडून गेला ना. आपण बघायचं आपल्याला. बाग बघू ना आपण. दार उघडतील. इथे लक्षात आलं कालच बारीक झाड आलं म्हणजे सुपारीचं झाड झालं म्हणजे हे पण काहीतरी दिसतंय. विडा, मिरे, हा वेल असतो ऍक्च्युअल. हा झाडावरती चढतो. मिरी आहे. मिरीचे ते चढवतात झाडावर. हा असे हे लाल मुंगळे आहे इथे. खातात जे आदिवासी लोक. त्याला डिस्टर्ब नको, अंगावर चढले तर खराब. हे जाम. हे जाम आहे. ते हे नाही का जाम, ते ट्रान्सपरंट दिसतं नाही का, ते जेली सारखं येतं ते व्हाईट व्हाईट. गुजरात नाही, कोकणात होतं ना जाम.
होतं मस्त. किती छान असं बांधबंदिस्ती केलेली आहे आणि त्याच्यावरून आपण जातोय. तोफे आणि निसर्ग चक्रीवादळात काही झाडं तुटली होती, उन्मळून पडली होती, ती तशीच पडलेली आहे. बागेचं नुकसान झालं होतं. आम्ही गुरुवारी आलो होतो ना. दगडी बांध हे करून चिऱ्यांचं हे केलेलं आहे, माती भरून चालायचं. काका स्वतः म्हटले त्या दिवशी रुची की मी उतरतो इथे काम करायला, जेवढं जमेल तेवढं करतो. म्हटलं 12 पर्यंत काम करतात. हे कोणतं असेल? कोकण असा रुची ते हो. तुला सांगितलं हे होतं वाला लिंबू? आंबटला लिंबू नाही तर ते अजून मोठं होईल ते. अच्छा तेच आहे रे पप्पा. कोकण असं ते आतून खूप पूर्ण ऑरेंज आणि खूप हे असतं ना, ते आंबट असतं खूप. खूप नाही आंबट, टेस्टी लागतं पिकलेलं एकदम. संत्री टाईप पिवळा होतो का? म्हणजे मोसंबी टाईप. संत्री कोकण संत्री सारखं. पण मग ते पिवळं त्या होतं जातीतलं का? आहे, सायट्रस फ्रूटच्या जातीचं आहे रुची. हो. लिंबू संत्रे वर्गीय फळ आहे, मोसंबी वर्गीय फळ आहे. केवढं मोठं झालं, एवढं मोठं होतं. पण त्याच्यापेक्षा मोठं होतं ते. टरबूज सारखं, पण ते दिसतं आतून कापल्यावर ते. हा, मी युट्यूबवर त्याच्यावर बघितलेलं. हा. कुठे मासे आहेत? असा एक माशांचा टँक पण आहे. खाली सांभाळ. आणि कासव सोडला तर कासव पण खाली सोडलेलं आहे. डोग आहेत डोग. ते आता खूप झाले. डोग आहेत डोग. अच्छा, हे वाले गप्पी मासे नाही ना? नाही नाही, गप्पी नाही, डोग आहेत डोग. डोग. अच्छा. विहिरीच्या पाण्यात डोग आहे का? मासे. 4-5 चपात्या लागतात. चपाती अशा करून टाकतात. व्हायला लागली. घराची बॅक साईड. आपल्याला तोडा म्हणजे ते सीडी लावून तोडा. हे बघा कोकमचं झाड जवळून दाखवतो. एक पिकलेलं कोकम दिसतंय. कोकमचा आगळा आजच घेतलेले विकत सोलकडी करायला इथून देवी आगारमधून. हे सगळं काका काकू रिटायर्ड देवी आगारला राहतात, जोशी काका. हो, आमचं बघितलं ते. वरती एक लाल आहे, इकडे पण इथे आहे बघा, सफरचंदासारखं दिसतं ते. इकडूनच लाल किती आहे. भरपूर आहे. इथे पण आहे. नाही, इथे 3-4 आहे. आणि ते केळीचे फळं असतात. दोघं पहिल्यांदा बघितले मी. कोकमचं झाड मी तेव्हा पपणस मी बघितलं पण झाडावर नव्हतं बघितलं. जवळ आहे इथे. कमळ रुची कमळ आहे. ते बर्ड ऑफ पॅराडाईज आहे ना. लटकल्यासारखं. हो, किती सुंदर ते आपल्या कॉम्बिनेशन नेचरचं. कमाल आपल्या स्विमिंग टँकच्या इथे आहे का रुची? हे आहे ना तिकडे, पण ते वेगळे आहे. ते- हे असे ते असे लटकणारे तयार- नाहीये. असं त्यांना लटकणारे नाही, ते उभे असतात. ते वेगळे आहे. नारळ, पोपई सगळ्याचेच भाग. हे सीताफळ आहे का? नाही हे जायफळ? आंबा. हे कशाचं आहे? जेसूच आहे का जर गवत आहे. हा, तसं आहे. वळ्या, त्यांना वाळवायचं. त्याचे वाळवायचं, वाळवून पण करतं, वाळवलेल्याचं पण होतं आणि ओल्याचं. हे तर ओलेत हां, मधली दशी काढून असे खराटे बनतात. हे काकांनी तयार जमा करून ठेवले नारळाच्या जावळ्यांचे मुळ्या. घरी ते असे हे बनवतात. एक 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 हे करावं लागतं.
हे जोशी काकांचं घर श्रीराम निवास व शुद्ध 13/18/19 बांधलेलं त्यांच्या आजोबांनी. झोपाळा आहे. रुची झोपाळा बसलेली आहे. हे शाळाचं पाणी पाहिजे, खूप गोड पाहिजे. काकू शाळाचं पाणी देतात ते सगळ्यांना. नाही काकांना पण थोडं घालते. जुन्या काळची मोठी पेटी. त्या पेटीला चाक आहे. ही जंजिरा किल्ल्यावरची पेटी आहे. काकांचं हे घर बनवत होतं तेव्हा जंजिरा किल्ल्याच्या पुष्कळ गोष्टी एका सेटने घेतल्या होत्या आणि त्या लिलावात काढल्या होत्या. चैत्र शुद्ध 9 शके 1809. तर ही एक पेटी आहे त्यांनी लिलावातून घेतलेली आहे, लाकडाची पूर्ण. त्याला चाकं आहेत चारी बाजूला त्याच्यावरती कोरलेलं पण आहे. आणि सामान किंवा कधी काळी याच्यात खजाना पण राहिला असेल. ती खुर्ची पण त्याच्यातलीच दिसते मला. हो ती म्हणजे आत्ताच्या काळात थोडी अजून नाही ती आहे. नाही ती जुन्या पद्धतीची अशी लाकूड दिसते. काकाने जिना याच्यातून घेतलेला आहे, जंजिरा किल्ल्यावरून. घरी बसले तिथे हा जिना छोटासा रूम घेतले. आता दिसतोय. हा जिना पूर्ण अलिबागच्या किल्ल्यावर होता. काय करतात त्यांना हाच धंदा करतात आता चालू केल्याने. एक हे बघ, चैत्र गवळीचं हळदी कुंक करतात तेव्हा हा पाळणा वडलोपार्जित काकांचा जोशी काका. किती गोड आहे. बघा आपल्याकडे पण ते श्रीकृष्ण जन्म करतो त्याला यूज होता. पाळणे. हे जुनं असेल, किती वर्ष जुनं असेल. पेशवेकालीन मंदिर आहे एक, दिव्या आकारला. ही पायऱ्यांची विहीर ज्याला बावडी म्हणतात. एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना. इथे पूर्वी मूर्ती राहिली असेल एक. हे सुंदर नारायण मंदिर आणि हे रूप नारायण मंदिर. रुचीने देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि पूर्ण एका जांभ्या दगडाच्या पायथ्यावर लोकेशन आहे यांचं मंदिर आणि बावडी विहिरींचं. इथे एक मकबऱ्यासारखं काहीतरी आहे. रखवालदाराची चौकी असावी इथल्या.
ती पण पुरातन आहे, थोडी रिपेअर केलेली आहे. आणि मंदिराचं हे आवाराची जागा. याला नीट करता येईल. जांभ्या दगडाचं काम आहे. बेलाचं झाड, तुळशीचं झाड. जय जय नारायण.